तर अभिजित दिपकेंसह आंदोलक पुन्हा जंतर मंतरवर ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो। या ठिकाणची अनेक आंदोलक काल देखील वाढलेले आहेत आणि आज पुन्हा एकदा जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरू आहे। घोषणाबाजी आंदोलकांकडून सध्या केली जाते। हे सर्व विद्यार्थी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत। 150 मीटर परिसरात पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेली आहे संसद भवनापासून आणि त्याच परिसरात आता पुन्हा एकदा हे विद्यार्थी पोहोचलेले आहेत। सध्या या पोलिसांकडून या आंदोलकांसोबत बातचीत सुरू आहे। हाती तिरंगा झेंडा घेत हे आंदोलक या ठिकाणी पोहोचले। अभिजित दिपकेंसह आंदोलक जंतर मंतरवर पोलिसांचा या ठिकाणी कडक बंदोबस्त आपण पाहतोय। जंतर मंतरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आलेत आणि पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली गेली। आंदोलन स्थळापासून 150 मीटर अंतराआधी पोलिसांचं बॅरिकेडिंग पाहायला मिळतंय। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलक ठाम आहेत। आता सरकारने चर्चेसाठी जंतर मंतरवर यावं, दिपके यांनी ही भूमिका बोलून दाखवली। कहीं मत कोई नहीं मारा। ये वीडियो आप लोग मना करे थे अंदर आने से। ये नहीं सुन तो लो मैं कोई मेरा पॉइंट ये है, ठीक है, वो हुआ। उसके बाद अभी समय 10 लोग आके हमें बता चुके कि अंदर नहीं आने दे रहे हैं। ऐसा नहीं है। आप देखोगे हम बता तो रहे हैं, हम बता रहे हैं। ऐसा नहीं, पहले ऐसा करते हैं, रोड क्लियर करते हैं। आप इधर आइए, आप रोड को ऑब्स्ट्रक्ट ना करें। सुनिए, आप भी यहाँ हम तो कहीं जा नहीं रहे। देखो रोड कोई एंट्री, कोई भी एंट्री रोड। तर सरकारने चर्चेसाठी जंतर मंतरवर यावं अशी दिपकेंची भूमिका आहे। सध्या पोलीस आणि आंदोलकांमध्ये बातचीत सुरू आहे। विद्यार्थी खरं तर आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत, परंतु गांधीजींच्या वेशभूषेमध्ये हे वृद्ध आहेत त्या सहभागी झालेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। क्या कहेंगे आप, आंदोलन में सहभाग लिया है, जो जिस प्रकार से आंदोलन चल रहा है, आपको क्या लगता है, क्या कहेंगे इसके बारे में? किल्लारी के पास गाँव आता है और चलकर मैं उधर से आया हूँ आणि मी तिथून चलत आलेला आहे। अन्न नाही, पाणी नाही, कटाक्ष जसं मी ह्या 20 दिवसामध्ये वांगचूक साहब के साथ आंदोलन केले। मी सत्य अहिंसा शांतीचा मार्गच ह्या देशाला ह्या जगाला कल्याण करू शकतो आणि यश ह्याच्यामध्येच आहे। लेकिन असं आहे, तुम्हाला सांगतो साहेब, वेळ लागल पण न्याय मिळणार। सफलता के लिए सही सोच, सत्य पराजित नहीं होता, परेशान होता है। जोपर्यंत या ठिकाणी आंदोलन असेल तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी थांबणार आहात का? जोपर्यंत आंदोलन, जोपर्यंत मागणी, माझ्या देशाची इश्यू आहे शिक्षणाचा, ही शिक्षण विभाग संपूर्ण व्यवस्था आम्हाला सुधारायची आणि मागणी मान्य करावं लागेल, त्यावेळेस इथून जाणार। अशा प्रकारच्या भावना ज्या आहेत त्या आंदोलकांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन योगेश गुरव सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी।